नमस्कार. रावित भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा एवढा भयानक अपघात झाला ना की अक्षरशः त्याचं पाठचं जे सामान लादण्याचं जे प्लॅटफॉर्म असतं ते वेगळं झालं. म्हणजे गाडी किती वेगात असेल विचार करा. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. इतक्या वेगात गाडी होती. तर ह्या व्हिडिओचे कमेंट वाचलं ना त्यावेळेला 100 लोकांचं मत होतं की जी लोक चालवत होते, महिला असतील किंवा पुरुष असतील, रस्त्यानं चालताना तुम्ही काळजी घ्यायला हवी की आपण कुठे चाललोय. थोडासा रस्ता सोडून जर चालला असतं ना तर एक शक्यता आपण वर्तवू शकतो की हा अपघात झाला नसता. त्याचं कारण असं की त्या पिकअपवाल्याने बहुतेक त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात ना हा अपघात झाला असेल. गाडी अतिवेगात होती आणि ही लोक थोडंसं रस्त्याच्या बाजूला असल्यामुळं त्यांनी गाडी राईटच्या साईडला होती. गाडी तर वेगातच आहे, त्याचं काय म्हणजे आपण बोलू शकत नाही. गाडी अतिवेगात आहे, इतक्या वेगात आहे की विचार करा त्याचं पाठचं जे आहे ते वेगळं झालं. म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही की किती वेगात असेल गाडी. रात्रीच्या वेळी जर तुमची गाडी जर तुमच्या आवाक्यात जर तुम्ही गाडी जर चालवली असती तर हा घटना खरंच घडली नसती. कारण तेवढ्यात तुमची गाडी आरामशीर पास झाली असती. पण गाडी अतिवेगात होती, ती लोक बाजूने रस्त्याने चालले होते आणि त्याला असा अंदाज आला की बहुतेक त्यांना वाचवण्याच्या नादात ना हा अपघात झाला. सुदैवानं त्या ड्रायव्हर खरंच, आपली तर देवाजवळ हीच प्रार्थना आहे की ते वाचला असेल तर खरंच चांगलं आहे. पण इतका भयानक हा ॲक्सिडेंट आहे. अतिवेगात म्हणजे गाडीचा वेग तुम्ही प्रमाणाच्या बाहेर आहे रात्रीच्या वेळेला. आणि त्यामुळं माझं तर मत आहे की अतिवेगात आहे आणि बहुतेक त्यांना जे रस्त्यावर चालतात त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असावा. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.